इकडे फोटो दाखवले, त्यावेळेस का आंदोलन केलं नाही? मग त्यावेळेसच आता तो जयकुमार गोरेनं सगळा उघडा नंगा फोटो टाकला होता, त्यावेळेस का आंदोलन केलं नाही? ज्यावेळेस आपला हा मंत्री यवतमाळचा, त्यांनी त्या ठिकाणी 2-4 बायकांच्या संदर्भातले संबंध प्रस्थापित केले, त्याबद्दल का तुम्ही बोलले नाही? कारण हे याच्यात बोलणार नाही आहे, ते या विषयी फक्त बोलण्यासाठी आहे. चेकाने या विषयाचा अर्थ जरा समजून घ्या. आणि माझ्या बाळांनो, जरा नीट वट्टीवर या, नाताहूचे दिवस आठवा. आज या संदर्भामध्ये हे करणं किती चुकीचं आहे, जरा याचं चिंतन करा. अरे तुम्ही माझेच बाळं होते, रोज माझ्या हातून बाटलीनं दूध प्यायचे, आता जरा मोठे झाले, एवढाच प्रश्न आहे. आता लोढाच्या विरोधात आंदोलन करा. हो, विरोधी पक्षाचं असं म्हणणं आहे की आपण जावयाची बाजू घेऊन बोलत आहात. मी कधीही जावयाची बाजू घेऊन बोललेलो नाही. पहिल्या दिवसपासून सांगितलेलं मी जावयाचं समर्थन करणार नाही. हे तर पहिल्या दिवसचा प्रश्न आहे की जावयाचं समर्थन करणार नाही. जर त्याने चूक केली असेल कोर्टामध्ये सिद्ध होईल. पण या संदर्भामध्ये जे काही चाकणकर रुपालीताई बोलत आहे त्याचा काही आधार आहे का? एक मुलीने यावं आणि म्हणावं की माझा लैंगिक छळ झाला, मला जबरदस्तीनं माझ्यावर बलात्कार केला, माझे जबरदस्तीने फोटो काढले, मला जबरदस्तीने या ठिकाणी डांबून ठेवलं, असं कुणाची तरी तक्रार पाहिजे की नाही? मग जर कुणाची तक्रारच नसेल तर त्या ठिकाणी मी काही समर्थन करत नाही. पण कायद्याच्या दृष्टिकोनातनं ते पर्सनल आहे, ते प्रायव्हेट आहे. सहमतीनं जर एखादं झालं असेल तर तुम्ही काय म्हणता? तुम्ही काय सांगू शकता त्याच्यामध्ये? हां, बस जबरदस्ती झालं असेल तर मग ह्या सगळ्या गोष्टी येतात पुढे. आणि हे असेल सहमती असेल काय कोणतंही असेल तर हे करणं गैर आहे, समाजाच्या दृष्टिकोनातनं घातक आहे. परंतु एखाद्याच्या विषयी